ह्यो आजा ना कधी येळेवर यायला शिकणार आहे काय माहित. पण तू काय काम काढलंस एवढं आजाकडं? हा एक काम. चल. हे आजा कधीतरी येळेवर येत जा की. अगं तिकडे थांबलेलो मी. तिकडं कशाला? आता हिथं भेटायचं ठरल्यावर तिकडं थांबायचं असते वे. त्या रावल्या बरोबर राहून ना तू बी रावल्यासारखाच झालायस. आणि फोन उचलायला काय पैसे पडतात वे तुला? अगं इथंच होतं म्हणून नाही उचलला. आता परत कधी माझा फोन उचलला नाही ना तर बघतेस तुला. उचलतो बाई. हे यास्मिन, अगं मैत्रिणीला सांग जरा कमी भांडत जा म्हणू. मी काय सांगणार तूच सांग. माझ्यापेक्षा तुझं जास्त ऐकल ती. वो जाने दे. तुझं काय चाललंय ती सांग. काय? काय मग कधी? अय काय मग कधी? तुला काय करायचंय? हा? तुला काय करायचंय? मी त्याला म्हणले ना. नाही म्हणायचं, त्याला आवडत नाही. हा? त्याला नाही आवडत तर तो सांगल की. आधी भांडत होता दोघं, तेव्हा आम्ही सांगून दमलो ते आवडत नाही ते आवडत नाही. आणि आता बरं माहितीये का तुला काय आवडतं आणि काय नाही ती. गप्पे. बर ते सोड. आता मी जे काय सांगते ना ते कान उघडं ठेवून ऐक. मी आणि आजा पूजाच्या घरी जाणार आहोत. का? अगं काम आहे आमचं. काय काम आहे? आता हाय तर मग जावा की. मला कशाला सांगताय? तुला कोणी विचारलं तर सांग मी NSSच्या कॅम्पच्या मीटिंग साठी कॉलेजमध्ये थांबली. बर. पण किती वाजता तुम्हाला यायला? आता पूजाच्या घरी किती वेळ लागतोय काय माहित. आणि कसं जाणार आहे तुम्ही? आजानं गाडी आणली की त्यानंच जाणार आहोत. चल. चल. तिथले तू डबल शीट जाणार वे? नाही, गाडी इथं बाजूला पार्क करणार आणि चालत जाणार. काय तू बी यास्मिन? अरे मतलब तू आ जाएंगे के साथ, उसके गाड़ी पर उसके पीछे बैठ के जाएगी. होय, त्याला काय होतंय? तू बहुत डेअरिंग वाली आहे. माहिती. अगं पण कुणी बघितलं तर? कोण नाही बघणार. बर आम्ही जातो. चला बाय. बस. काय कोण होता? यास्मिन होती. काय म्हणली? काय नाही, आपल्या शितलीला याला उशीर होईल म्हणाली. का? ती NSSचं काहीतरी प्रोजेक्टचं चालू आहे, त्याची तयारी सुरू आहे. पण किती उशीर होईल म्हणली? तसं काय नाही सांगितलं, पण लयच उशीर झाला तर आपण नंतर करूया की फोन तिला. आता तिच्या लग्नाचं बघायचं चाललंय ना, तर जरा घरात बसत जा म्हणावं. येऊ का? पुष्पा ये की बस. नाही, आवलंय काम आहे टिकभर. असू दे ग, तुला कायमच कामं असतात. बस. नाही, शीतल कुठे गेली? अगं तिचं काय तर कॉलेजमध्ये काम आहे. पण तू काय काम काढलं तिच्याकडं? नाही, तिच्याकडे नाही, तुमच्याकडेच काम आहे. पण तिच्या समोर बोलायला नको ना, म्हणून म्हणलं. मुलाच्या घरने आत्ताच फोन आला होता. वय काय म्हणलं? कसं आहे, मुलाचं MBA झालंय ना आणि शीतलचं BA, म्हणजे ते बी झालं नाही अजून. मग त्यांना काही स्थळ पसंत नाही. त्यांनी नकार कळवलाय. का? हाय का आता? का म्हणजे काय? अहो पोरगा MBA झालाय आणि त्यांच्या बी काहीतरी अपेक्षा असणारच. आणि आजकाल शिकलेल्या मुलाला शिकलेलीच पोरगी पाहिजे असते. म्हणजे डॉक्टरला डॉक्टर, इंजिनियरला इंजिनियर, वकीलला वकील. तसं बघायला गेलं तर शीतलला BA नाही तर BCom झालेला मुलगा बघायला पाहिजे. का? आता ऐकलं नाही सोय, जास्त शिकलेल्या मुलांना नकार दिलाय ती. जाऊ दे, त्या पोरगेला बी काही एवढं सोनं लागलं नव्हतं. नाहीतर काय.
आपल्या पोरीला नकार मिळाला म्हणून काय उगाच चिडू नका. आणि आपली शीतल पण काय राजकुमारी नाही. कुणी बी मुलगा बघितलं की तिला हो म्हणल. पण नुसतं शिक्षणाचं बघून चालतंय वे. बाकीच्या पण काय गोष्टी बघायला ग ते वे, हाय का नाही ग? नाहीतर काय. अहो भाऊजी, तुमच्या शीतलची उंची बी तशी कमीच आहे की. एवढी पण काही कमी नाही. मग मी काय म्हणतं सांगते का? आता जी पुढे येईल तीच सांगणार ना. आता तुम्हाला राग येणारच, पण जी आहे ती काय नाकारता येणार आहे? बरोबर आहे तुझं पुष्पा. बघितलं ना, म्हणून मी एवढ्यासाठीच आधीपासून सांगत होते की मुलगा बघायला सुरुवात करूयात म्हणून. पण तुम्हाला पटायला पाहिजे ना. तुम्हाला वाटायचं की बघल ती मुलगा शीतलला होकारच देणार आहे. आता कळलं ना. असू द्या उषा वहिनी, तुम्ही नका काळजी करू. मी अजून चांगलं स्थळ आणते शीतलसाठी. काय झालं? इथं बी नाही. आता कुठं शोधायचं हिला? तेच तर कळ ना. काल फोन उचलत नव्हती, आज तर फोन दिला होता ना हिचा. काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? काय माहित. एक काम करूया, तिच्या घरी जाऊया आपण. तिच्या घरची चांगली ओळखतात ना तुला? म्हणजे घरी जाऊन कळलं ना आपल्याला नेमकं काय चाललंय ते. हा चल. चल. थांब थांब, मला माहिती ती कुठे असेल ती. कुठं? घरी नको का? चल की सांगते. हा चल.